लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागलं तरी ते उतरण्याचं काम शिवसैनिकाचं आहे. तर पुन्हा एकदा या येलवाडमध्ये पूर्वीचा दिलीप मामा लोकांच्या भावना घेऊन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी ते अधिकारी असतील, ठेकेदार असेल या आणि कुणी असेल, त्यांना त्यांचं कर्तव्य हे व्यवस्थित त्यांच्या कानाखाली सांगितलं जाईल. देश और दुनिया की हर बड़ी खबर सबसे तेज, पॉलिटिक्स से लेकर क्राइम तक, एंटरटेनमेंट से लेकर स्पोर्ट्स तक, हर अपडेट सबसे पहले. हर साल तर इस साल भी आपने वरिष्ठ नागरिकों को सम्मान खाते छत्र के माध्यम से बरसात के दिवस करते चले आए हैं. तो क्या सूचना देना चाहेंगे, क्या कहेंगे आप? नाही, कसं आहे, ही एक सेवा करायची संधी आहे आणि सनातन धर्म असेल, वारकरी संप्रदाय असेल, या महाराष्ट्राची प्रथा, परंपरा आणि संस्कृती असेल, प्रत्येक सणाच्या माध्यमातून सेवा केली जाते. आता आपल्याच माध्यमातून आपण फणस वाटप दाखवले असेल. एक आपल्या हिंदू धर्माचे, एक सनातन धर्माची या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे. वटसावित्री पौर्णिमा आहे, त्यामुळे माझ्या सर्व आया बहिणींची सेवा केली जाते. धार्मिक सेवेच्या माध्यमातून दर्शन घेतलं जातं. त्याच धर्तीवरती, त्याच भक्तीने, त्याच शक्तीने, त्या ताकदीने आत्ता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा, हा जगातला सर्व संप्रदाय असेल, हा पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी येत असतो. त्याच भावनेने, त्याच श्रद्धेने असं बोललं जातं की पंढरपूरचा पांडुरंग माता रुक्माई भक्तासाठी त्याच्या घरी येऊन, त्याच्या विभागात येऊन दर्शन देत असतात. त्याच श्रद्धेने हे बसलेले सर्व पंढरपूरचे पांडुरंग आणि माता रुक्माई आहेत. यांच्याच चरणावरती नतमस्तक होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेत असतो, माता रुक्माईचं दर्शन घेत असतो आणि पांडुरंगाची सेवा, पांडुरंगाचं दर्शन आणि पांडुरंगाचा आशीर्वाद या रूपेने घेण्यासाठी एक निमित्त छत्री वाटप असतं. पावसाळ्यामध्ये या लोकांना आपल्या नातवाला सोडण्यासाठी, नातीला शाळेत सोडण्यासाठी जावं लागत असतं आणि म्हणून एक छत्री त्यांच्या हातामध्ये देत असतो. त्याच्यावरती आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये असणारा, महाराष्ट्राचा विकास पुरुष, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असणारा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे. हा त्या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत देण्याचं काम करत असतो आणि त्यातून या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत असतो, दर्शन घेत असतो. हे सालाबादप्रमाणे याही वर्षी आहे आणि म्हणून आपण पाहिलं असेल, तुमच्या माध्यमातून लोकांना दाखवा की पावसाची पर्वा न करता मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे असं जाहीर झालं तरी या ठिकाणी दिलीप मामाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. असाच विश्वास त्यांचा कायम माझ्यावरती राहो आणि त्यांचं दर्शन घडो, सेवा घडो, हीच पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक प्रार्थना. मामा, कहीं ना कहीं साफ तौर दिखाई दे रहा है कि आप चांदनी विधानसभा में आम लोगों से सीधे जुड़े हुए हैं. आपके एक आह्वान के अंदर चाहे वो ज्येष्ठ नागरिक हो, नौजवान हो, सारे लोग इकट्ठा हो जाते हैं. कहीं ना कहीं आपका ये देखा जाता है कि कहीं ना कहीं आपका सीधे सीधे आपके मतदाताओं से सीधा आपका जुड़ाव दिखाई दे रहा है. लेकिन मामा, पिछले 6 दिनों से मानसून एक चरम सीमा पे हो रही है. महानगर पालिका की दावे की हवा हवाई हो गई है और ख़ासकर चांदनी विधानसभा के अंदर मामा 2 मृत्यु हो गई है. परसों के दिन असल्फा के अंदर असलम शेख के एक 55 वर्षीय व्यक्ति की नाले में डूबने की मौत हो गई और आज ही नौपाड़ा के अंदर एक पेड़ गिरने की वजह से एक व्यक्ति की मौत हुई है. तो मामा, कहीं ना कहीं जब मैंने वहाँ के स्थानीय नगर सेवक से बात किया, उन्होंने कहा कि मैंने 2 बार पत्र व्यवहार किया, महापौर को दिया, कमिश्नर को दिया, इसके बावजूद अधिकारी सुन नहीं रहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊ घातलेला पाऊस आणि कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा निष्काळजीपणा, नाले साफसफाई व्यवस्थित झालेली नाही आहे. एप्रिलमध्ये, मेमध्ये झाडांची छाटणी व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही आहे आणि म्हणून यांच्या दुर्लक्षामुळं या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
अपघात झालेले आहेत, अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. माझ्या चांदिवली विभागामध्येच आज 2 डेड बॉडी आहेत. एक मिश्रा सदन येथील एक मुलगा, तरुण मुलगा नोकरीला गेला असताना गोरेगावला एका झाडाची फांदी पडून बाईकवरती पडला आणि जागेवरती त्याचा मृत्यू झालेला आहे. आपण नौपाड्याचं सांगितलंच आहे. अशा पद्धतीने परवा चेंबूरला झालेला आपल्याला माहितीच आहे. ही निष्काळजीपणा महानगरपालिकेचा आहे. परंतु महानगरपालिका याच्यातून बोध घेऊन, जर बोध घेणार नसेल तर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे की मुंबई शहर आणि महाराष्ट्रामधल्या नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या लोकांचा जो निष्काळजीपणा आहे, ज्या लोकांच्या भावनाकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे. आणि तशा पद्धतीने शासन पाऊल उचलेल. या राहिलेल्या अधिवेशनमध्ये जरूर उद्या आणि 2 दिवसात या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिका असो, महानगरपालिका असो, यांना कडक कारवाई करावी अशा दृष्टिकोनातून एक धोरण ठरलं पाहिजे, पत्रक काढलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना जरा बसलीच पाहिजे. हे लोकतंत्र आहे, लोकांचं राज्य आहे, हे लोकांना कळून दिलं पाहिजे. मामा जी, आखिरी सवाल, आपका एक पहले मैं देखा कि एक आपका एक तरीका होता था. आपने एक न्यूज़ चैनल में आपने एक स्टेटमेंट दिया था कि जब तक कान के नीचे नहीं देंगे अधिकारी को तब तक वो काम नहीं करते. लगता है फिर आपको वही चीज़ दोहरानी पड़ेगी मामा. शासन आपलं आहे, शासनात मी आहे आणि त्यामुळं कुठंतरी सर्व मुख्यमंत्री असतील, आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांचा सर्वांचा आदेश ऐकून थोडंसं सहनशीलता ठेवावं लागते. परंतु आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा कानमंत्र आहे, सत्ता आपली असली तरी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागलं तरी ते उतरण्याचं काम शिवसैनिकाचं आहे. जर यांनी ह्याच्यातून बोध घेतला नाही तर पुन्हा एकदा या येलवाडमध्ये पूर्वीचा दिलीप मामा लोकांच्या भावना घेऊन, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, लोकांचं रक्षण करण्यासाठी आणि लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी त्या अधिकारी असतील, ठेकेदार असेल या आणि कुणी असेल, त्यांना त्यांचं कर्तव्य हे व्यवस्थित त्यांच्या कानाखाली सांगितलं जाईल. धन्यवाद.